नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय। हुडकेश्वर भागात एका घरावर वीज कोसळल्याची ही घटना घडली आहे। विदर्भातल्या गडचिरोली आणि चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या तिन्ही जिल्ह्यांना पुढचे 48 तास ऑरेंज अलर्टचा इशारा आहे। नागपूर वेधशाळेने गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट घोषित केला, तर भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यासाठी पुढच्या 48 तासाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। सध्या दुपारच्या वेळेला नागपूरचं जर काही दृश्य बघितलं तर नागपूरमध्ये देखील दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि विशेष करून जे दृश्यमान आहे ते देखील कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेला देखील वाहनांना आपला हेडलाईट लावून वाहनं चालवावी लागत आहे। नागपूर शहराच्या काही भागामध्ये वीज पडल्याच्या देखील घटना घडल्या। विशेष करून हुडकेश्वर इथे एका घरावर वीज पडल्याची घटना घडलेली आहे। जर का आपण नागपूरचा विचार करायचा झालं किंवा पूर्व विदर्भाचा विचार करायचा झालं तर आधीच नद्या असेल, तलाव असेल हे दुथडी भरून आहे किंवा नद्या देखील दुथडी भरून वाहत आहे। अशातच ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या भागांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। दुपारच्या वेळेला नागपूरमध्ये देखील आपल्याला पाहू शकतो की पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गणेश उत्सव सुरू आहे। या काळामध्ये मोठा एक उत्सवाचा आणि आनंदाचं वातावरण होतं, कारण की काल मोठ्या प्रमाणामध्ये सुट्टी आल्यामुळे मोठ्या संख्येने गणेश उत्सवाला एक आनंदात सुरुवात झालेली होती। मात्र आज पावसाने हजेरी लावल्याने कुठेतरी गणेश भक्ताचा देखील हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।